सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। नील सागर शेठ ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान। प्रत्येक वेळी खरं त्यांना दमदार योगदान। मागच्या वर्षी देखील या संघाने मला वाटते 2 वर्षापूर्वी स्पर्धा गाजवली, पण त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद, थँक्यू। ओव्हर टू किरण सर। चला सामना स्टार्ट करा। फलंदाज स्ट्रेंजर क्रीडा मंडळ, आपण आयोजकात आपणच उशीर करतात। सलामी जोडी जाऊ दे मैदानावरती। तर तुम्ही थांबलेत का, हा प्रश्न आम्हाला पडलाय। तर चला फलंदाज जाऊ दे मैदानावरती। स्ट्रेंजर क्रीडा मंडळ ट्रॉफी 2026 खरं तर आयोजन टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। पंचकृषी गाव कप मध्ये पण मात्र चांगली दमदार कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय। अजून एक नावागावाचा एक आखरी उमेद असं आपण म्हणूया। मैदानाच्या आतमध्ये 2 सलामी। तसे नरेश पाटील साहेब यांना विनंती असेल यावं, आपल्याला देखील इथे सन्मानित केलं जाईल। आकाश भोईर जेव्हा फलंदाजीसाठी येईल त्यांच्यासाठी शरद ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जेव्हा ते फलंदाजीसाठी येतील। तर आकाश साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। नरेश साहेबांचा सन्मान करूया आकाशबाईंच्या शुभ हस्ते। धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। आणि जाऊया आता मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण सर यांच्याकडे। थँक्यू सो मच प्रवीण सर। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। आजच्या रजनीची तिसरी मॅच, जिथं मात्र पुन्हा एकदा नावागावाचा एक इम्पॉर्टंट संघ स्ट्रेंजर नावा 11 मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तर बलवंत म्हात्रे साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बलवंत म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। पहिलाच बॉल, एका स्ट्राइकवर 2 गाडी, आणि इथं अपघात होता होता वाचला। कारण आयोजकाच्या भूमिकेत आज स्ट्रेंजर 11 नावा संघ किस्मत भी बहादुरों का साथ देती है ना, हे सांगत असताना पहिल्या चेंडू मध्ये बाल बचावले, तेच म्हणजे आकाश भोईर। दीक्षांत गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेले आहेत। आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर खरं तर शेजारचा गाव आहे, आणि आपण जर विचार केला तर एकामेकाचा खेळ सर्वांना माहिती आहे। कोणाचा वीक पॉइंट आहे, कोणाचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, ते सर्वांना माहिती आहे। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅकवर आपण जर विचार केला तर आकाश भोईर नुकताच जीव धोक्यामध्ये घातला होता 1 धावांसाठी। एक चांगली मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, तेच म्हणजे दीक्षांतच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज आहेत। स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, आपटलेला चेंडू होता, पटकलेला चेंडू होता, ढोपटलेला चेंडू होता। पहिली वॉर्निंग आपण जर विचार केला तर निशांच्या माध्यमातून पंचांनी दिलेली आहे। तर बघा फलंदाज सर्वेश पाटील याच्यासाठी रॉयल स्टार ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज। थँक्यू सो मच। खरं तर दीक्षितला आता वॉर्निंग दिली आहे। दीक्षांत माफ करा, ओ लो फुलटो चेंडू होता। खरं तर प्ले अन मिस असं आपण म्हणूया, कारण वारंवार असा चेंडू भेटणार नाहीये। फलंदाजांनी डोक्यावरती हात ठेवलाय की हे काय झालं, हे कसं घडलं, कारण हा षटकार आणि चौकाराचा चेंडू आहे। म्हणून म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये तुमचं जी नजर आहेत ना ती आयसेट तुमची झाली पाहिजे। कारण चेंडूपलीचा खेळ म्हटलं तर आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ भारतीय खेळ जरूर हॉकी आहे, पण आपण पसंती देतोय क्रिकेटला। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। होय, तर मात्र काय फटका सजवलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू चाललाय, दन 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 धावा मिळाल्या, 4 रन 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 डी। तर किरण ठाकूर साहेब चिरले यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपणास इथे आमंत्रित करत आमचे रवींद्र पाटील साहेब यावं, स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। सर्वेश पाटील खरं तर स्लाइस केला होता, गॅप मध्ये चेंडूला पाठवलं, त्यांना माहिती आहे तिथं कुठलाही खेळाडू नाही आहे, काय बॅटिंग आहे। अजून एक चांगला फटका सजवलाय, पुन्हा एकदा स्लाइस केलाय, पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय। तिथं मात्र 10 नंबर जर्सी ज्यांनी मात्र चेंडूला अडवलंय वेदांत, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला भेटतोय। खरं तर कमालीची गोलंदाजी, फक्त 5 चेंडूचा खेळ झालाय आणि स्कोर कार्डवरती आपण फक्त निम्मे 6 धावा मात्र आपण पाहतायत।
खरं तर कॉम्बिनेशन चांगलं आहे बघा. आठवण आली वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली. खरं तर एका कालचे दिग्गज हे धुरंधर, त्यांची आठवण ताजा करणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सर्वेश पाटील आणि आकाश भोईर. ओ बिग हिट, कुठलाही खेळाडू नाही आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळाल्या धावासा डीजे. आजच्या या चौथ्या रजनीमध्ये पूर्ण नावागावाचं या मॅचकडे लक्ष आहे, कारण त्यांचे 4 संघ या स्पर्धेतनं बाहेर झालेले आहे. एक उम्मीद की किरण स्ट्रेंजर नाव आहे 11, एक रायगड मधलं मोठं नाव आहे आणि अस्तित्व कायम राहणार आहे का? त्या अस्तित्वासाठी तुम्हाला लढाई करावीच लागणार आहे, कारण शेवटचा संघ आहे. आपण नावागाव म्हटलं तर 5 संघ आहेत आणि प्रत्येक वर्षी एक संघाला मान, ही प्रथा खरं तर नावागावामध्ये सातत्याने आपण पाहतोय. खरं तर तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गाव, जीवाला जीव लावणारा आमचा नावागाव. अगदी तर नेक्स्ट मॅच महेश स्मृती मोहाकोलीवाडा संघाचा कॅप्टन आणि नील 11 नावेकाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. थँक्यू सो मच प्रवीण सर, कारण एक षटकार आलाय शेवटच्या चेंडूमध्ये. धाव संख्या बघा, ज्याप्रमाणे आमच्या मुंबईमध्ये टॅक्सीचा मीटर धावतो ना, तसंच या षटकाराच्या सहाय्याने मीटर एकदम फास्ट सुरू आहे स्कोर कार्डवरती. धावा आपण पाहतायत मुख्य स्क्रीनवर. रुचिर म्हात्रे, खरं तर आर के लाईव्ह आज कमालीची कामगिरी, प्रत्येक चेंडूवरती बारीक नजर, एक चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र नवीन गोलंदाज दैवत पाटील. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर निर्धाव आलाय. सर्वेश पाटील मात्र तिथं सज्ज आहेत, ज्यांनी मात्र एक चौकार ठोकलाय. आकाश भोईरने एक षटकार ठोकलाय. षटक क्रमांक 2 दैवत पाटील. हो, काय फटका सजवलाय, शॉट ऑफ द डे, लॉफ केलाय इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या धावा 4. भक्तांच्या नवसाला नावागावाची गावदेवी आई, पावतई भक्तांच्या नवसाला घरापुरीची बाजूला आई बसली नावागावाला. या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकतायत. खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026. सर, तर काही कुपन या ठिकाणी शिल्लक राहिलेत. ज्यांना ज्यांना आपल्याला या ठिकाणी ड्रॉप बॉक्स मध्ये लकीडोच्या माध्यमातून सायकल करायचं नाही ते दिली जाईल. तर कुपन आहेत थोडेसे, तर ज्यांना ज्यांना टाकायचे त्यांनी यावं आणि इथे आपली ड्रॉप बॉक्स मध्ये कुपन टाकावं. तर सर्वांना अशी मुभा भेटणार नाहीये, सायकल भेटणार आहे दादांनो. हो, पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळायचा होता बघा. बॅटचा पेस ओपन केला होता, पण प्ले अन मिस असं आपण म्हणूया. चौकारानंतर मात्र निर्धाव चेंडू दैवत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय बघा. खोलवर पद्धतीचा मात्र चेंडू होता. खरं तर स्ट्रेंजर नावा 11. हो, इथं मात्र काय फटका सजवलाय, बा 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 बा, कौरा मोठा छक्का. क्या बात आहे, कम्मालीची बॅटिंग. इनसाइड आउट, लॉफ केलाय, खडे खडे स्टँड अँड डिलेवर. काय फटका सजवलाय, षटकाराची गरज होती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, अंगामध्ये जेवढी ताकद होती ना, ती ताकद या फटक्याच्या मागे लागली आणि म्हणूनच मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. काय म्हणून क्रिकेटच्या पटलावरती कुणाकडे टायमिंग आहे तर कुणाकडे ताकद आहे. तर स्ट्रेंजरचे सदस्य सन्माननीय कमलाकर मडवी साहेब यांचंही आगमन. साहेब, यावं, आपलं सहर्ष स्वागत. उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी, पंच मात्र आमच्याजवळ वळतायत आणि इशारा केलाय व्हाईट बॉलचा, जिथं मात्र षटकारानंतर या दैवत पाटीलवरती थोडंसं प्रेशर आलंय, दडपण आलेलं आहे बघा. षटकार लागल्यानंतर कुठलाही गोलंदाज आहे ना, अशी चुकी करताना आम्हाला दिसत आहेत. कधी नो बॉल असतो, कधी वाईट असतो, कारण तो प्रेशर असतो. अजून एक बॅटची लिडिंग एज, मात्र साऊंड इथपर्यंत आलाय आणि मात्र एक सर्वेश पाटील, एक तुफानी पारी, एक छोटी पारी, पण लाजवाब पारीचा अंत झालाय.
9 चेंडू बघा आमचे खऱ्या गणेश भोईर साहेब स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सदस्य की जीएसटी चे मीटिंग असताना देखील ते ऑनलाईन मॅच पाहून संघासाठी शुभेच्छा देत आहेत. आमचे गणेश भोईर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यष्ट्यांच्या मागे सुजित खरं तर या संघाचा बाहुबली असं आपण म्हणूया. विकेट घेतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. नाव आहे निखिल घरत. चेंडूला पाठवेल का आपल्या मैदानाच्या बाहेर, तो प्रयत्न मात्र करावा लागणार आहे. निखिल घरतकडे क्षमता आहे, कुवत आहे, ताकद आहे. खरं तर षटकार चौकार येईल का हा प्रश्न नक्कीच पडलाय. आजच्या दिवसाची चौथी रात्र, या चौथी रात्रमध्ये आपण पाहतायत चौथी रात्रचा तिसरा सामना, जिथं मात्र एका ठिकाणी स्ट्रेंजर नावा, दुसऱ्या ठिकाणी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. गोलंदाज मात्र एक सुटकेचा श्वास मात्र या दैवत पाटीलने सोडला असेल, कारण या षटकामागे षटकार आणि चौकार आला होता. ओ डिफेन्सिव्ह मोड, सन्मान दिलाय, क्या बात आहे. निखिल घरत बघा प्रॉपर बॅटिंग त्यांना. तर सर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, नावे गावावरती ज्यांचा दमदार आम्ही प्रेम पाहिलं, ते सावे गावचे भावजा संतोष कोली साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन पाहतो. संतोष भावजा अँब्युलन्स मध्ये करताना कार्यरत आहे जॉब साठी आणि नेहमी जमदार योगदान खून म्हणून आपण सातत्याने पाहिलं. भावजा आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर सन्माननीय कुलदीप पाटील साहेब मॅनेजर यांचंही व्यासपीठावरती शुभागमन. कुंडलिक पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच प्रवीण सर. मी कालपासूनच पाहिलं की समालोचन कोण करतोय, प्रवीण सर करतोय का किरण भोईर करतोय. खरं तर प्रवीण सरांना सलाम असणार आहे, कारण धुरात मात्र तेच सांभाळताय, आम्हाला वारंवार पॉश करतायत आणि आम्हाला सहकार्य करतायत. थँक्यू सो मच सर. कारण आराम देणं साथी हात बडाना असंच आपण म्हणूया. तर प्रवीण सर आपण जर विचार केला तर त्यांनी सुद्धा मला आज या आमच्या गावामध्ये समालोचन करण्याची दुसरी संधी आम्हाला भेटलेली आहे आणि आम्ही सातत्याने वाट पाहतो की प्रवीण सरांची आमची भेट कधी होणार. तर वर्षांनी एकदा भेट आमची होते. प्रवीण सर थँक्यू सो मच. बारीक लक्ष आमच्यावरती पण ठेवा, आमचं प्रेम तुमच्यावरती नक्कीच असणार आहे, कारण आम्ही वर्षभर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो. ही नावागावाची एक अशी स्पर्धा आहे की आम्हाला फेस टू फेस आम्ही फेस करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र स्ट्रेंजर नावा आणि आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्यामध्ये एक बिग फाईट, एक बिग लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आज कॉम बॉक्समध्ये खरं तर एक हिंदीचा गोड आवाज बाबूशा सर ह्यांचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकतायत. जाऊया, चला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज विनीत पाटील यांचं आगमन झालं, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया. फलंदाज काय करणार आहेत, कसा प्रकारे विनीत पाटीलचं स्वागत करणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आकाश भोईर ज्यांनी नुकताच एक षटकार लगावलाय, एक नव्हे तर इथं 10 षटकारांची गरज आहे. पण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर सुद्धा कमी नाही आहे, त्यांचा अटॅक सुद्धा चांगला आहे. ओ लो फुलटो चेंडू, आ बैल मुझे मार, चेंडू गेला सीमा रेषा पार, मिळाल्या 6 धावा. बोला जय. तर आमचे बघा ONGC चे 41 वर्ष ज्याने अविरत सेवा दिली ते चंद्रकांत घरत साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी सर्व फलंदाजांना 100, स्ट्रेंजरच्या फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक. हो, पुन्हा एकदा बॅकची लिडिंग एज, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही आहे. आउटफील्ड पास षटकानंतर आलाय, दर्जेदार चौकार. सर बॅट कट आहे ना. ओ हवाई हल्ला, हवाई सपर, चेंडू गेला सीमा रेषा पार, मिळाला दर्जेदार षटकार.
तर तेजस पाटील या फलंदाजाने सलग 3 षटकार ठोकले. तर भांजा सिद्धू मडवी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर निखिल चंद्रकांत घरात यांना देखील प्रत्येक षटकारासाठी किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. बघा, निखिल फलंदाजाला देखील सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. 39 धावा या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू षटकार. आता बाकीचे 3 चेंडू मात्र आकाश भोईर काय करणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कमालीची बॅटिंग, अजून एक चांगला फटका, सरळ बॅटने सरळ फटका, स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल घारापुरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्याचा आर्मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो, राज म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत हेमंत म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि बघा, या ठिकाणी फलंदाजांना बॅटिंग टीम जर सामना जिंकला, स्ट्रेंजर क्रिकेट संघाने जर सामना जिंकला तर भोईर बंधू विश्वास भोईर साहेब आणि आमचे गणेश भोईर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच विनीत पाटील. मी अगोदर सांगितलं 3 चेंडू मध्ये धावा खर्च झाल्या, पण पुढच्या 3 चेंडू कसा असणार आहे त्यांनी सांगितलं की रुको जरा सबर करो, 3 तेरी तो 3 मेरी असा होईल का, कारण 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. नाव आहे विनीत पाटील. धाव संख्या झालेली आहे स्ट्रेंजर नावा 11 ची 39 धावा. हो, इथं मात्र वेट अँड वॉच. काय फटका सजवलाय, मनगटीची ताकद नाही आहे, मनगटीची नजाकत आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, मिळाल्या धावसंख्या झालेली आहे 43 धावा. बघा, हॉलिवूड बॉलिवूडचे सिंगर आता तुम्हाला धोका आहे, कारण आमचा बाबूशा हा सुद्धा सिंगिंगच्या पटल्यावरती आलाय आणि रॉकस्टार सुद्धा कमी नाही आहेत. ते पण मात्र धवला असेल, अभंग असेल त्याच्यामध्ये नंबर 1 आहेत. तर जाता जाता एक तुमच्या माध्यमातून तो झालाच पाहिजे. यस, त्यांनी सांगितलं की नंतर त्यांचं कार्य होईल. चला, पाण्याची पूर्तता करायची आहे आणि DJ नितीन सरांना आपण थोडासा ऐकूया. येस सर, तत्पूर्वी आपण पाहू शकाल संपूर्ण आमच्या आचारी वर्ग सुरेश ठाकूर साहेब असतील, अमरनाथ पाटील साहेब असतील, हिरालाल म्हात्रे साहेब, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर या स्पर्धेला आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली ते कैलासवासी सीताराम नारायण ठाकूर, हिरालाल किशोर म्हात्रे, सुरक्षण भगवान पाटील, मयूर तांडेल, शिवबा कालुराम भोईर, दशरथ शिमग्या ठाकूर, अमृत गणपत घरत, चंदन रसिकलाल भोईर, कैलास पांडुरंग म्हात्रे, प्रदीप नारायण पाटील, निशांत राघव म्हात्रे, हनुमान जनार्दन म्हात्रे, निलेश दिनेश जांभले, या सर्वांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. विशेष सहकार्य आपण पाहताय गावदेवी नावा, नटराज नावा, यंग 11 नावा, गोल्डन नावा, सागर रत्न नावा, ग्रामस्थ मंडळ नावा, ग्रामपंचायत विद्यमान सरपंच, उपसरपंच सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्राम सुधारणा मंडळाचे सर्व विद्यमान सदस्य, कमिटी अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सर्व पक्षीय कमिटी, सर्वांचं मनापासून आभार. श्री गजानन म्हात्रे साहेब, हिरल इंजिनिअरिंग, आशिष सकाराम पाटील साहेब यांचंही सहर्ष स्वागत. मोलाचं सहकार्य स्टार क्रिकेट क्लब नाभा, आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर किंगफिशर ग्रुप, खाता पिता ग्रुप, रॉयल ग्रुप, टचवूड ग्रुप, टाकी ग्रुप, लकी ग्रुप, एन्जॉय ग्रुप, शंभो ग्रुप, क्लासिक ग्रुप, वॉरियर्स ग्रुप, किंगफिशर ग्रुप, बर्की ग्रुप, कोलसा ग्रुप, त्याच्यानंतर सॉल्ट वॉटर टुरिस्ट नावा ग्रुप, झाला माझा मोगरा ग्रुप, रॉयल स्टार ग्रुप आणि थुकपट्टी ग्रुप, या सर्वांचं मनापासून आभार. आणि ग्रामस्थ मंडळ नावा, आपलंही मनापासून आभार. प्रवीण सर, जेवढी नावं घेतली ना त्याच्यामध्ये एक नाव आवडलं, थुकपट्टी ग्रुप. म्हणजे काय कमालीचा ग्रुप आहे. नाही, त्याच्यापेक्षा मला तो ग्रुप आवडला, झाला माझा मोगरा. क्या बात आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र एक वेगवान गोलंदाज दीक्षांत पहिलं षटक लाजवाब हाताळलं होतं, पण त्यांच्या समोर निखिल घरत, आकाश भोईर, स्ट्रेंजर नावा. आकाशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार नक्कीच झाल्याच पाहिजे. कमालीची बॅटिंग. हो, शॉट अंपूल केलाय. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना झालाय, जिथं मात्र 2 खेळाडू चेंडू खाली येत आहेत. फिल्डिंग केली, थ्रो केला, हे काय घडलं.
खरं तर तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता निखिल घरत यांचा, पण आकाशने त्यांना थांबवलं की थांब दादा, अतिघाई संकटात नाही. या दुहेरीच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते, तेच म्हणजे 45 धावा. वेल प्लेड आमच्या भावा, कारण लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दीक्षांत खरं तर चांगली गोलंदाजी करतायत. वेगाचा विचार केला तर चेतन शर्मा सरांची आठवण देणारा. हो, काय मात्र प्रचंड वेग आहे. म्हणून म्हटलं जातं ना, ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे ना, तसाच मात्र या गोलंदाजाला अर्थात दीक्षांतला स्वतःचा पेस पसंत आहे. तर निखिल या फलंदाजाला सलग 3 षटकारासाठी किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं 3,333 रुपयाचं पारितोषिक. खरं तर बक्षीस प्रत्येक षटकार चौकारा मागे लावले जात आहेत, कारण स्ट्रेंजर नावा बॅटिंग करते. हो, खडे खडे स्टँड अँड डिलेवर हा फटका आपल्याला पाहायला भेटलाय. वाईटिश लॉंगॉनच्या दिशेने 2 खेळाडू येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा मात्र आकाश भोईनी सांगितलं की रुको जरा सबर करो, अतिघाई संकटात नाही, कारण स्कोअर कार्ड मात्र चांगला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा स्कोअर कार्डवरती लगावला जात आहेत. 1 विकेट स्ट्रेंजर नावाचा सध्याच्या घडीला डगआउटमध्ये आराम करतोय. पण डावकुरे फलंदाज आकाश भोईर सांगतायत, इलाका भी हमारा, धमाका भी हमारा. इथं मीच बॅटिंग करणार आणि आपल्या संघाला जिंकवणार. पण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर सांगतायत की आम्ही तुम्हाला सहज मॅच जिंकून देणार नाही आहे. आमच्याजवळ अटॅक सुद्धा चांगला आहे आणि बॅटिंग सुद्धा चांगली आहे. बघायचं आहे मॅच कोण जिंकणार आहे. निखिल ओ, फटका फसलाय. खरं तर नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडलाय. म्हणून म्हटलं जातं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देतीये. आज किस्मत आकाश भोईरच्या खिशामध्ये आहे. आणि इथं काय घडलं, निखिल घरत थोडासा मात्र त्यांचा बॅलन्स बिघडला. दादा ओके ना? तर थोडेसे धाराशायी झाले. प्रयत्न कसला केला होता, कारण आमचं लक्ष नव्हतं. पण हरकत नाही आहे, माझ्या गावासाठी मी काही करणार. मी पडलो, मला इजा झाली, मला काही झालं तरी हरकत नाही आहे, कारण माझा नावागाव, माझ्या नावागावाचा स्ट्रेंजर 11 मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. मला लागली त्याची पर्वा नाही आहे. आता बघा, दुसरा धाव घेत होते आणि खरं तर त्यांचा पाय अडकला. बघा मुख्य स्क्रीनवरती त्यांचा पाय अडकला आणि ते खाली पडले. तर हरकत नाही आहे. पण निखिल घरत पुन्हा एकदा मात्र उभे राहिलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 47 धावा. हो, काय फटका सजवलाय मिड विकेटच्या दिशेने. तर माफ करा, तर स्कोअर कार्ड 49 झालेले आहेत. 49, कारण 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तर हरकत नाही आहे, इंसान है, इंसान से गलतियां होती है, इंसान कोई कंप्यूटर नहीं है, तो थोडासा समजो. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथं धावसंख्या 49च्या उंबरट्यावरती स्ट्रेंजर नावा संघ उभा आहे आणि लवकरच अर्धशतक या संघाचं होणार आहे. आणि जसं अर्धशतक होईल ना स्ट्रेंजर नावा, तर ताल्यांचा कडकडाट नक्कीच झाल्या पाहिजे. 49 धावांवरती मात्र हा स्ट्रेंजर नावा संघ मात्र खेळतोय. अर्धशतक निखिल घरत आपल्या संघाचं करतील का, ह्याच्यावरती बारीक नजर आहेत. दीक्षांत, हो काय वेग होता, प्रचंड वेग. 151च्या स्पीडने खरं तर शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 4 षटकाचा खेळ समाप्त. स्ट्रेंजर 11 नावाने मात्र धावा बनवल्यात. 49 धावा. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे नितीन यांना. खेळाडू सारे आले मैदानी, गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी, गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार. थँक्यू व्हेरी मच. बघा, जर हा सामना स्ट्रेंजर क्रिकेट संघ नावाने जिंकला तर त्यांच्यासाठी गणेश भोईर आणि विश्वास भोईर, भोईर बंधूंच्या माध्यमातून इथे 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाज आकाश भोईर यांनी जरी अर्धशतक लगावला तरी त्याच्यासाठी देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक भोईर बंधूंच्या माध्यमातून दिलं जाईल. वैयक्तिक मला वाटते 30 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय सर. नक्की सर, कारण 6 चेंडू आहे, 20 धावा बनवायची कुवत या फलंदाजाकडे आहे, ताकद याच्या जवळ आहे. अगर त्यांनी प्रयत्न केला ना तर नक्कीच त्याचा अर्धशतक आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोअर मात्र उभा ठेवणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. म्हणून म्हटलं जातं ना, प्रयत्नशील परमेश्वर. हा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे आकाश भोईर.
या स्पर्धेमध्ये तुमच्या नावाची चर्चा सातत्याने वर्षभर नव्हे तर पूर्ण आयुष्यभर या तुमच्या इनिंगची मात्र चर्चा नक्कीच होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दमछाक करावी लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाज तुम्हाला सहज षटकार चौकार मारून देणार नाही आहे. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही आहे, चेंडूपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे. इथं प्रिडिक्शन फेल आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हर मात्र घेऊन येत आहेत दिवेश म्हात्रे. यस, स्लॉग ओव्हर. स्ट्राईक एंड वरती आकाश भोईर. चला स्पीडअप करा, नम्र विनंती आहे. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर, कारण बराचसा उशीर झालाय. नशीब या स्पर्धेमध्ये टायमाचं बंधन नाही आहे का? ओ, लो फुलटा चेंडू होता आणि काय घडलं? खरं तर पंचांचं बोर्ड आकाशाकडे. ओ यू टी आकाश भोईर बॅक टू डग आउट. पण अगर आकाश भोईरची बॅटिंग सर जरा कदाचित पंच सांगतायत की डिसिजन थोडासा मागे घेतलाय त्यांनी. ते सांगतायत की बॅटला लागेल त्याच्यामुळे हा नॉट आउट, त्यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आणि निर्णय नॉट आउट दिला. यस सर, कारण आकाश भोईरनी जेव्हा पंचांनी डिसिजन दिला त्यांनी त्यांना बॅट दाखवली होती, पण हरकत नाही आहे. तर पुन्हा एकदा रिव्हर्स डिसिजन आपण घेतोय, कारण फलंदाज आहे नॉट आउट. कारण यूट्यूबच्या माध्यमातून रिव्हर्स याचं कारण असं आहे की बॅटची इनर एज लागलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा. ओ, लो फुलटर चेंडू होता. या टायमाला प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाही आहे. शॉर्ट पॉइंटला मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आकाश भोईर बॅक टू डग आउट. पण आकाश भोईरची अगर बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाहीये. नावागाव सामने बघा या पब्लिक सारी जमली ही आफाट. सामने बघा या पब्लिक सारी जमली ही आफाट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने. थँक्यू व्हेरी मच डीजे अनिकेत कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय उत्तम शेठ म्हात्रे साहेब यांचे काही क्षणात आपलं शुभागमन पाहायला मिळेल. आणि ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय ते उत्तम शेठ म्हात्रे साहेब, अनिकेत कन्स्ट्रक्शन. आपलं सरचे स्वागत या व्यासपीठावरती. 3 षटकार 2 चौकार. खरं तर चांगली बॅटिंग आपण भोईरच्या माध्यमातून पाहिली. नवीन फलंदाज परेश भगत, स्ट्रेंजर संघाचा बाहुबली. पट्ट्याकडे एवढी ताकद आहे ना, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला ना तर चेंडू जाईल JNPTच्या दिशेने. काय मात्र चालाकी, चतुराई, मास्टर माइंड या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया म्हात्रे. बघा या षटकामध्ये 49च्या उंबरट्यावरती स्ट्रेंजर नावा उभा आहे. आम्ही 50ची वाट पाहतोय, पण गोलंदाजांनी मात्र 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 50 झालेले नाही आहे. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. परेश भगत, खरं तर तुम्हाला आता 3 चेंडू सीमारेषा पलीकडे धाडावा लागणार आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. खरं तर स्वतः गोलंदाज चेंडू खाली धावतायत आणि इथं स्ट्रेंजर नावासंघ तुमच्या 50ची धावा पूर्ण झाल्या. जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. 51 धावा. परेश भगत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ग्राउंड मध्ये कुठलाही आकडा सेफ नाही आहे. 70 कमी आहेत, 80 कमी आहेत, 50 कमी आहेत, 60 कमी आहेत. किंबहुना अगर तुमचा अटॅक चांगला असला ना तर इथं 30 सुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता. हा नावागावाचा क्रिकेट आहे, या नावागावाची खेळपट्टी आहे. दोघांना सपोर्टिव्ह आहे. बोथ एंडकडनं गोलंदाजी. फार कमी स्पर्धा असतात मित्रांनो. ओ, शॉर्ट आर्म फुल आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. खरं तर आपटलेला, धोपटलेला, पटकलेला मात्र चेंडू होता आणि पूल मात्र अनसक्सेसफुल झालाय. सिंगल धाव आलेली आहे. शेवटचा चेंडू आहे निखिल घरत. खरं तर या चेंडू मध्ये क्रमांक किती येणार आहे? नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6 की नंबर 0? शेवटचा बॉल. म्हात्रे सज्ज आहेत, निखिल घरत सज्ज आहे. मोठा फटका येईल काय? नंबर काय येईल? लो फुलटा चेंडू. खरं तर टायमिंग जुळलेला नाहीये. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. बॅटची आतली कड आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये तिथं चेंडूला अडवलंय. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रेंजर नावासंघाने धावा बनवल्या 53 आणि 54 धावांचं आव्हान आहे. मी घेतो छोटासा ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा हिंदीचा बुलंद आवाज. ओ टू बाबूशा सर. तर किरण ठाकूर साहेब चिरले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तत्पूर्वी बोथ कॅप्टन लगेचच टॉस करण्यासाठी यावं. महेश स्मृती मोहा कोलीवाडा
आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती तो म्हणजेच नील एंटरप्राइजेस नील 11 नावेकाडी. चला दोन्ही कॅप्टन या बघा आमचे हिरा मामा सर्व दमदार योगदान घेत असताना अमरनाथ साहेब असतील, संपूर्ण आमचे ठाकूर साहेब, सुरेश ठाकूर साहेब, सुरेश पाटील साहेब, आचार्याची उत्तम व्यवस्था, 4 रात्र जेवणाची उत्तम व्यवस्था, भोजनाची उत्तम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे बनवण्यात आली. चला या लगेचच कॅप्टन दोन्ही इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला टॉस करायचा आहे. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा थँक्यू व्हेरी गावात मच डीजे. चला महेश स्मृती मोहा गोलीवाडा संघाचा कॅप्टन अनिकेत लगेचच यावा. नील एंटरप्राइजेस नील 11 नावागाडी संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावा. अनिकेत या ठिकाणी कॅप्टन आलेत मोहा कोलीवाडा क्रिकेट संघाचा. तर मी विनंती करतो नील 11 नावेकाडी संघ आपला कॅप्टन लगेचच पाठवा. संतोष भाऊजा कोली मेला आपण या ठिकाणी पाहतो. आणि मित्रांनो ॲम्ब्युलन्स मध्ये कार्यरत असणारे या ठिकाणी आपण पाहू शकाल. यावा अमरनाथ पाटील साहेब, उत्तम आचार्याची व्यवस्था सुरेश पाटील साहेब असतील, संपूर्ण आमचे रॉबिन सिंग आपण या ठिकाणी पाहता. आमचे विक्रमभाई आपला मी सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर आमचे हिरालाल म्हात्रे साहेब, सुरेश ठाकूर साहेब, महेश भोईर साहेब, सुरेश पाटील साहेब. चला या नील 11 नावेकाडी संघाचा कॅप्टन राज म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की साहेब यावा आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. बघा राज म्हात्रे साहेबांची बॉडी जर आपण पाहिलं तर मित्रांनो सुप्रसिद्ध जिम्नॅस्टिक नौसेनेमध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व. आणि जेव्हा जेव्हा नावेकाडीची स्पर्धा होते ना त्या नावेची स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार आम्ही योगदान पाहतो ते सन्मान्य राज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला नील 11 नावेकाडी आपला कॅप्टन पाठवा. या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेत महेश स्मृती मोहा कोलीवाडा क्रिकेट संघाचे आमचे परममित्र मनोज कोहली. जर आले असतील तर मनोज भाई यावं ॲज अ सिनियर क्रिकेटर. आणि अनिकेतला खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रिकेट क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या संघासाठी नेहमी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय असे सिनियर क्रिकेटर मनोज कोहली सर यावं आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही. बघा स्ट्रेंजर क्रिकेट संघ नावा यांना प्रत्येक विकेटसाठी आकाशभाई म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बघा म्हात्रे शांत आहे म्हणून प्रत्येक गोष्ट अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे. आता म्हात्रे शांत राहणार नाही आणि आता त्यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी स्ट्रेंजर क्रिकेट संघाला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल अनिकेत कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय उत्तम शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. उत्तम शेठ यावं आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहतो रमेश ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. बघा संतोष भाऊजा कोहली यांचं हे आवडतं संगीत आपण डाकू गुज्जरचे हे संगीत मेला दिलों का आता है आके बाद चला जाता है. किरण ठाकूर साहेब चिरले यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं. जवान पाटील यांचं हे अप्रतिम संगीत होतं. किरण ठाकूर साहेब यावं चिरले आपलं सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव अनेक मान्यवर आपण या ठिकाणी पाहताय मित्रांनो या स्पर्धेच्या वतीनं. जर हा सामना जिंकला स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने तर त्यांच्यासाठी गणेश भोईर आणि विश्वास भोईर यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओव्हर टू बाबूशा.
चलिए मौका मौका यहाँ पर प्रवीण सही बताए यहाँ पर मौका तो बहुत बड़ा है दोनों टीमों के लिए यहाँ पर से, लेकिन देखते हैं मौके के ऊपर क्या खड़ा उतर पाते हैं यहाँ पर आप। और देर से आए हुए दर्शकों का और देर से देखिए टीवी ऑन के होंगे जानकारी देना चाहेंगे। और जहाँ पर देखिए स्ट्रेंजर नावा टीम ने देखिए पहले बल्लेबाजी करते हैं यहाँ पर 30 गेंद पर देखिए 53 रन बनाने के साथ साथ 54 का टारगेट रखे हैं। हार्दिक सपोर्ट देखिए शिवाजी नगर टीम के लिए क्या ये आसान रहेगा या कठिन रहेगा। डीजे देखिए नितिन बहुत बढ़िया देखिए इंप्रेस करते हुए, और कहते ना दुनिया का किस्सा बड़ा पुराना है, यहाँ हर कोई क्रिकेट का दीवाना है। तर बघा आकाशबाई पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी स्ट्रेंजर क्रिकेट टीमला बॉलर गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक। तो चलिए चलेंगे पहला यहाँ पर बल्लेबाजी करते हुए 53 बनाए, जीत के लिए 54 का टारगेट रखे, लेकिन तैयार गेंदबाज है। और पहला गेंद देखिए बहुत बढ़िया देखिए स्लोअर गेंद लेन गेंद यहाँ पर थोड़ा सा नीचे रहता हुआ लाजवाब। रिप्ले में देखिए देखोगे किस तरह से यहाँ पर पहला गेंद देखिए नया गेंद से और सीधा रखे गेंद को पूरी तरह से यहाँ पर कोई मौका नहीं दिया बल्लेबाज को। हाँ शुरुआत से अच्छा सोच है बल्लेबाज से थोड़ा दूर रखा जाए। श्रेष्ठ पाटिल देखिए अगर बल्लेबाजी में अगर वही बात करेंगे तो यहाँ पर बहुत बढ़िया। और इस बार देखिए मिडाव अंदर नहीं है बाहर है, देखिए लॉन्ग ऑफ जब तक गेंद वापस आता तब तक सिंगल आता हूँ यहाँ पर से। आकाश भीर की तारीफ करना चाहेंगे 30 रनों का इनिंग्स है और क्या पार्टनरशिप बनाता भाई उसके साथ सर्वेश पाटिल के बीच में यहाँ पर, और वो पार्टनरशिप एक अच्छा टोटल तक लेकर गए, लेकिन देखते हैं टोटल कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा। स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए 1 रन है, और सुदर्शन जी कहते ना समस्या का सामना करोगे तो वो आसान लगेगी। और फ्रंट बोर्ड पर जाकर देखिए क्रॉस खेलने गए थे यहाँ पर उछाल बहुत बढ़िया प्राप्त किया हमारा। समस्या का सामना करो बाबूशा बघा इथे सुवर्ण संधी असेल स्ट्रेंजर क्रीडा मंडळ या टीमला संघाला, जर त्यांनी हा सामना जर नुसता जिंकला ना त्यांना फार्म हाऊस साठी मोठी ट्रिप दिली जाईल। मग किती खर्च होऊ द्या 15,000 20,000 50,000 1 लाख होऊ द्या, त्या संघासाठी खऱ्या अर्थानं फार्म हाऊसची ट्रीट दिली जाईल। क्या बढ़िया देखिए मौका और कमाल की गेंदबाजी भी यहाँ पर करते हुए यहाँ पर यही तो बात चिड़ा, समस्या का सामना करोगे तो आसान लगेगी, अगर समस्या से डरने लगोगे तो वही मुश्किल लगेगी। लगातार देखिए ऑफ स्टंप लाइन पकड़कर गेंदबाजी करते हुए हल्की सी देखिए आउट स्विंग और ज्यादा कुछ वेरिएशन दिखाने की कोशिश नहीं कर रहे हैं। नहीं ये अच्छी बात है, जो मेरे पास है वो मैं इस्तेमाल कर लूंगा, जो मेरे पास नहीं है वो मैं सीख लूंगा। और बहुत बढ़िया गेंदबाजी सुरेश पाटिल यहाँ पर करते हुए, ना सूरत देखता हूँ ना मुहूर्त देखता हूँ, टीम का जरूरत देखता हूँ, जरूरत के हिसाब से गेंदबाजी करते हुए देखिए पहला मौका दे दिया यहाँ पर। मैं तेरी मैं ना तू मेरा तोता, अरे विकेट गिरा है मोटा डीजे ठुक चढ़ा। थँक्यू डीजे। यावर राज मात्रे साहेब घारापुरे आपला शुभ असते आपण टॉस करा। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना नील एंटरप्राइजेस नील 11 नावेखाडी विरुद्ध महेश स्मृती मोहाकोलीवाडा या दोन संघांमध्ये ही बिग फाईट पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच, आणि आज देखील आम्हाला एक संघ सुपर 4 साठी इथे क्वालिफाय करायचा आहे। चला एकाने मागा दोघेही गप्प राहिले, आम्ही पण गप्प राहिलो, आवाज येऊ दे म्हणून। छापा इज द कॉल नावेखाडी नील 11 बट काटा महेश स्मृती मोहाकोलीवाडा संघ टॉस जिंकलाय। अभिनंदन, फक्त निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत। फलंदाजी चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। टॉस जिंकलाय कोलीवाडा क्रिकेट संघाने मोहाकोलीवाडा निर्णय घेतलाय तो म्हणजेच फलंदाजी करण्याचा, आणि नील 11 नावेखाडी तुम्हाला फील्डिंग करायची आहे। क्या बात है, कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ ये तरीका बदलो, इरादा नहीं। टॉस जीते बैटिंग चुने, 1 पर 1 है, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी। अभी तक देखिए दबाव बनाकर रखे यहाँ पर। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ कमाल की गेंदबाजी देखिए सुरेश पाटिल की यहाँ पर केवल 2 रन खर्च के 1 सफलता हासिल की यहाँ पर। कहती ना निकलता है रोज सूरज उजाला बांटने के लिए, उजाला बांटने से उजाला कम नहीं होता है। और क्या कमाल की सुरेश पाटिल का ऊपर देखिए दिखा जा रहे हैं इस वक्त। एक ओवर डाले जिसमें 4 डॉट गेंद रहा, 2 रन खर्च किए यहाँ पर। विकेट देखिएगा इकोनॉमी देखिए 2 के हिसाब से, और टीम का स्कोर 2 बना है, और अभी भी देखिए 52 की जरूरत है 24 गेंद के ऊपर। चलिए फील्ड खुला रखिए, ज्यादा समय मत लीजिए।
क्रिकेटसाठी आमच्या आकाश पाटील स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सदस्य यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक पाहताय. आणि जेव्हा महेश स्मृती मोहाकोलीवाडा संघाचा फलंदाज अनिकेत मैदानात उतरेल त्यांनी जर 50 लगावली तर निर्जय 11 नावा जॉन्टी घरत यांच्या वतीनं 18,1818 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. चलिए मौका मौका यहाँ पर देखिए क्या प्राइस है और अभी भी देखिए बात करेंगे 52 रनों की जरूरत है यहाँ पर आने वाला देखिए 24 गेंद बचा है और रॉकस्टार कहा जाता है ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए अच्छी शुरुआत है और ये चलिए अच्छी शुरुआत है यहाँ पर नावा टीम को देखिए यहाँ पर क्योंकि लगातार देखिए दूसरा विकेट गिरता हुआ और नावा का सेलिब्रेशन चलता हुआ बकचिकी 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 बॉय बकचिकी 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 बॉय. बच्चे के बॉय विकेट गिरा देखिए यहाँ पर सेलिब्रेशन तो मांगते हैं भाई यहाँ पर से यही तो बात छेड़ा था 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए एक अच्छी शुरुआत 2 पर 2 देखिए यहाँ पर नए बल्लेबाज देखिए यहाँ पर दैवत देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से दैवत पाटिल देखिए बात करेंगे और दीक्षांत देखिए अभी भी मैदान पर है लेकिन क्या बढ़िया गेंदबाजी देखिए अथर्व मात्र यहाँ पर पहला गेंद के ऊपर देखिए सफलता लगता है यहाँ पर से मुश्किल 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 देखिए बनाते हुए यहाँ पर से तैयार हल्के हाथों से देखिए खेला यहाँ पर से और आउटफील्ड देखिए काफी तेज है गेंद को रोका गया लेकिन जब तक गेंद को रोक लेते देखिए तब तक देखिए और 2 रन आता है यहाँ पर क्या बढ़िया देखिए पर रनिंग बिटवीन विकेट लेकिन 2 विकेट डालने के साथ साथ दबाव तो बनाकर रखे भाई टीम का स्कोर देखिए 4 रनों पर 2 बल्लेबाज रनों की बात करेंगे रन देखिए यहाँ पर थोड़ा सा निराश कर रहा होगा कितना खुल जाएंगे सभी रास्ते तो रुकावट से लड़ तो सही और इस सब होगा हासिल तो अपना जीत पर अड़ तो सही गेंदबाज तो इस वक्त देखिए जीत में अड़ चुके हैं क्या बल्लेबाज यहाँ पर लड़ पाएंगे और इस बार देखिए हवा में खेला यहाँ पर फील्डर से गेंद के नीचे और कैच लिया भाई यहाँ पर ओ माय गॉड क्या कमाल का कैच देखिए यहाँ पर मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना और फील्डर थे वहां पर विनोद भाई यहाँ पर डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा देखिए बात करेंगे रुका है 4 रनों के ऊपर लेकिन विनोद का क्या कमाल का कैच था भाई यहाँ पर देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है कितना बढ़िया कंट्रोल थे भाई यहाँ पर कहते ना जो खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल क्या बात है यहाँ पर से नावा का मैदान देखिए झूमता हुआ और देखिए स्ट्रेंजर नावा टीम भी देखिए यहाँ पर झूमते हुए 4 पर देखिए 3 बल्लेबाज आउट हैं और क्या कमाल की गेंदबाजी एक देखिए बात करेंगे यंग 11 देखिए नावा टीम ने दिल तोड़ा कहीं ना कहीं यहाँ पर वो भी आसान से मुकाबला थी लेकिन हो जाते हैं कभी कभी जिंदगी में अब आसान को मुश्किल बना लेते हो मुश्किल को आसान बना लेते हो इसलिए तो अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है क्रिकेट तैयार गेंदबाज हल्के हाथों से देखिए दबाव बनाकर रखे भाई यहाँ पर अब एक रनों से काम बनाना चाहते हैं एक रनों से टोटल तो आगे पहुंचेगा लेकिन क्या मंजिल पहुंचेगा भाई यहाँ पर स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंचा है 5 रन अभी भी देखिए 20 गेंद 49 की जरूरत है चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं हार के डर से झुकेंगे नहीं मंजिल चाहे जितनी भी दूर हो हौसले हमारे कभी रुकेंगे नहीं
और अथर्व मात्रे देखिए इनके हौसले की ताक देना चाहेंगे, लेकिन अभी भी देखिए 49 की जरूरत है। बल्लेबाज को रन ढूंढना पड़ेगा भाई, रन ढूंढना पड़ेगा भाई। यहाँ पर गई 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 गेंद मुंबई से पूना, पूना से पटना, क्या गेंदबाज का टूटेगा यहाँ पर सपना। मुंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी न मिला सजना, फिर भी न मिला सजना। लहकाया मैंने गजरा, चमकाई मैंने बिंदिया, खनकाया मैंने कंगना, फिर भी न मिला सजना। क्या बात है, मुंबई से गई पूना, पूना से पटना, क्या तोड़ेगा सपना। ये चौके ने थोड़ा सा उम्मीद जगाई, तो बात बताया भाई। मजा आएगा मुकाबला में। देखिए चौके के साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 9 रन। कमाल का सुदर्शन जी से कहा जाता है, अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, रन ना मिले तो रन ढूंढना भी सीखो, और सफलता ना मिले तो उसे भी ढूंढना सीखो। और उसके बाद देखिए चौका लगाने के बाद और एक क्या ढूंढे भाई यहाँ पर, कमाल की टाइमिंग, रोटी पर घी नाम के साची, और एक लीजिए बाउंड्री। गाव देवीचे हे मैदान, नाव गावाची आहे शान। चलिए बात करेंगे यहाँ पर 2 चौका देखिए आने के साथ है मैच का थोड़ा सा हालत बदला। यहाँ पर यही तो बात छेड़ा था, अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो। रनों की बात करेंगे, 13 रन देखिए 2 ओवर कंप्लीट है, लेकिन मंजिल अभी तो दूर है, लेकिन ज्यादा दूर नहीं है। 18 गेंद देखिए आगे रह जाएगा। और जीत की बात करेंगे तो यहाँ पर 41 रनों की जरूरत है भाई। 18 गेंद देखिए 41 की जरूरत है यहाँ पर। क्या मुकाबला चलता हुआ देखिए, लेकिन दबाव डाले यहाँ पे। 13 पर 3 है, अच्छी गेंदबाजी, लेकिन ये 2 चौका देके दिक्कत के यहाँ पर मैच को खोला है भाई। 18 पर 41 की जरूरत है। कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्या फूल खिलाएंगे वापस से? चलिए 18 गेंद की बात करेंगे, 41 की जरूरत है। और गेंदबाजी की बात करेंगे, समय 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 को थोड़ा सा बचाइए यहाँ पर। और सुरेश पाटिल को फिर से बुलाया गया भाई यहाँ पर। क्या बात है, लोहा गर्म है तो हथौड़ा लगाइए। ठीक है, पहला ओवर में देखिए 2 रन देकर एक सफलता लिए थे, लेकिन देखते हैं यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी दीक्षित ने थोड़ा सा यहाँ पर ठाकुर रहा, दीक्षित ठाकुर उनका साथ देखिए वाइट का छापा यहाँ पर तन्मय ठाकुर देते हुए। लेकिन देखते हैं ये साझेदारी कितना बड़ा बनेगा भाई यहाँ पर। कहाँ जाता ना अक्सर प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, और साझेदारी देखिए बड़ी से बड़ी पहाड़ को भी टोटल को तोड़ देती है भाई यहाँ पर। और ये चलिए ऊंचाई ली है भाई, लंबाई की देखिए यहाँ पर कमी पड़ गई भाई यहाँ पर। वो कैच पकड़े किया यहाँ पर। तर बाबूशाह इथे आपण पाहू शकाल, जर सामना जिंकला स्ट्रेंजर नावा क्रिकेट संघानं तर त्यांच्यासाठी गणेश भोईर आणि विश्वास भोईर, भोईर बंधू यांच्या वतीनं 2000, आकाशभाई पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं फार्म हाऊस साठी देखील तुम्हाला दमदार योगदान दिलं जाईल। चलिए थोड़ा सा पानी लेकर चाहिए, और फर्स्ट एड मेडिकल स्प्रे जो भी है लेकर चाहिए, तेजी से भागकर चाहिए जाइए, कोई भी एक लेकर चाहिए भाई, क्योंकि ये बात करेंगे दर्द का समय है, तकलीफ का समय है। जरूरी नहीं कि 12 खिलाड़ी तो रहते हैं पानी के लिए, लेकिन आप भी लेकर जा सकते हो। जो फर्स्ट एड मेडिकल रहता है ना, ये इमरजेंसी रहता है, ये कोई भी लेकर जा सकते हो। तो चलिए थोड़ा डीजे की तरफ जाएंगे, टोटल की बात कर लेंगे। और टोटल देखिए यहाँ पर 14 रनों पर रुका है, 17 गेंद 40 की जरूरत है।
कभी खिलाड़ी के ऊपर तो कभी डीजे के ऊपर, कभी कमेंटेटर के ऊपर, कभी क्राउड के ऊपर आभार मानना चाहेंगे। 17 पर 40 की जरूरत है। चलिए अंपायर की इस बात की देर हो रही है, अगर खिलाड़ी ज्यादा तकलीफ में है तो भाई रिप्लेसमेंट कर सकते हो, यहाँ पर ज्यादा जोखिम मत लीजिए। अपला मानुष अपला खिलाड़ी देखिए बात करेंगे, जान झोंक देते हैं, खास करके ग्रामीण का मुकाबला है यहाँ पर से। क्या बढ़िया नावा कहा जाए तो सुदर्शन जी यहाँ पर पैसे की बारिश है। तर आमचे परम मित्र सूरज ठाकूर खाडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं। मित्रांनो बघा, भारत पाटील साहेब बोकडवीरा, सुप्रसिद्ध कबड्डीपट्टू मित्रांनो, असा व्यक्तिमत्व आप अलिबागला जा, रोह्याला जा, मानगावला जा, तिथे नक्कीच या व्यक्तिमत्वाला मानाचं स्थान संपूर्ण रायगडमध्ये असा कुस्तीपट्टू की ज्याने 8-8 खेळाडूंना एकाने वडून देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, असा सुप्रसिद्ध कबड्डीपट्टू बोकडवीरा भारत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत योगेश पाटील साहेब यावं आणि त्यांच्या समेत आमचे गणेश ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत। क्या बात है, रॉकस्टार सही बताएं यहाँ पर कुश्ती पहलवान मानो के WWE के अंडरटेकर। और चलेंगे मैच की थोड़ा सा जिक्र करेंगे क्योंकि मर्दान के खेल देखिए, कुश्ती पहलवान की बात करेंगे तो यहाँ पर से और इस वक्त तशरीफ रखते हुए और जहाँ पर देखिए 16 गेंद की बात करेंगे, 39 की जरूरत है। मैच में मजा आएगा। कई दिन सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, लेकिन कुछ लोग देखिए मेहनत करके अपना नसीब को अच्छा बनाते हैं और यहाँ पर वो मेहनत दिखानी होगी भाई। क्या गेंदबाज या बल्लेबाज सुदर्शन जी कहा जाता है, जिंदगी में पैसा कमाओ और पैसा बचाओ, रन भी बनाओ और रन भी कमाओ। देखिए यहाँ पर और ये देखिए यहाँ पर बड़ा हिट कहीं ना कहीं यहाँ पर लगाने गए थे, लेकिन कमाल का कैच लिया और ये कैच कहीं ना कहीं दिल तोड़ता हुआ भाई। यहाँ पर कहते ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा। डीजे तो क्यों रुका है भाई, यहाँ पर दिल तोड़ के ना जामू मोड़। व्यासपीठावरती आपण पाहतो मित्रांनो, एकाच चढाईत 7 प्लेयरांना एकदाच आउट करणारा असा एकमेव रायगडचा सुपरस्टार भारत पाटील बोकडवीरा कबड्डीपट्टू यांना आपण व्यासपीठावरती पाहताय। विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच स्पर्धेचा आनंद घेत असताना राजेश म्हात्रे साहेब उपसरपंच, माजी उपसरपंच आमचे शैलेश भाई असतील, अर्धतनं विजेंद्रभाई पाटील विद्यमान सरपंच आणि राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला बाईक करताना पुरस्कृत करून दिली गेली, त्यांचं मनापासून आभार। आणि विजेंद्र पाटील साहेब नक्कीच फायनलच्या दिवशी आपण पाहतो की 50,000 1,00,000 रुपये 70,000 असा पारितोषिकांचा वर्षाव सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय। यावा गोट्याबाई विद्यमान सरपंच आपलं सहर्ष स्वागत। क्या बात है, सरपंच साहब देखिए सिनाथन और क्या कैच लिया पर मोहित नाइक देखिए बात करेंगे, हमारे गोटिया भाई देखिए बात करेंगे। हमेशा देखिए हम जिक्र करते हैं, लेकिन जिक्र करेंगे इस मैच के बाद मुकाबला थोड़ा सा क्लोज बना है। प्रवीण बात करेंगे, यहाँ पर एक अच्छा पार्टनरशिप बन रहा था, लेकिन मोहित नाइक ने क्या कैच लिया भाई और उस कैच ने दिल तोड़ा है। 54 का टारगेट है, अब थोड़ा मुश्किल समय में खड़ा है भाई। यहाँ पर रनों की बात करेंगे, देखिए रन जाकर पहुंचा है 16 पर। देखिए यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे, 5 बल्लेबाज आउट हैं, लेकिन समीकरण की अगर बात कर लेंगे 14 गेंद 38 की जरूरत है। तैयार गेंदबाज यहाँ पर और इस बार देखिए स्वीप किया भाई यहाँ पर और ये चौका कहीं ना कहीं भाई यहाँ पर भविष्य मुकाबले में कहानी में ट्विस्ट लाता हुआ, जैसे कहते ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। क्या बात है, क्या बात है, बिंदिया चमके देखिए पर चमकता हुआ ये चौका और मुकाबला देखिए अभी भी थोड़ा मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 20 तक पहुंच गया है, लेकिन अभी भी देखिए 34 की जरूरत है। आने वाली 13 गेंद फिर से देखिए स्कूप करना चाहते थे यहाँ पर, सर लेग के फील्डर से निकलता हुआ और एक आता हुआ दे देना जन चौका 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 चौका। सुवर्ण संधी असेल गणेश भोईर आणि विश्वास भोईर बंधू यांच्या वतीने सामना जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक, आकाशभाई पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यानंतर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं फार्म हाऊस वरती त्यांना पाहिजे तेवढा दमदार योगदान
दिला जाईल. चलिए बात करेंगे 24 रन बनाए लेकिन अभी भी 30 रनों की जरूरत है यहाँ पर. आने वाला पारा गेंद बचा यहाँ पर. रॉकस्टार कहते हैं ना, वेदांत ठाकुर ने खेला अपना चाल. क्या टीम बनेगी मालामाल यहाँ पर. 2 चौके आने के साथ साथ मुकाबला करीब आया है. 12 चेंडू अजून 30 धावाची गरज आहे. डीजे गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा. अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर रहा है, सब कुछ ही अच्छा होगा यहाँ पर. और कमाल के देखिए मुकाबला चलता हुआ. टीम का स्कोर देखिए 24 पर 5 है. 12 गेंद 30 की जरूरत है. जोश और जुनून का खेल है. क्रिकेट डर के आगे नहीं है. टिकट स्ट्राइक पर राहुल ठाकुर, गेंदबाजी में देखिए परेश भगत है. मुकाबले में मचा देखिए यहाँ से 12 गेंद 30 की जरूरत है और कंपलसरी चेसिंग की बात है. तैयार गेंदबाज है और ये चलिए बैकफुट से देखिए कट खेला है. डिप कवर यहाँ पर तैनात किया गया. जब तक वहां से गेंद वापस आता तब तक देखिए पहला रन दूसरे के लिए तेजी से और दूसरा रन भी कंप्लीट होता है. यहाँ पर थोड़ा सा फील्डर लेजी रहे भाई यहाँ पर. अभी देखिए बात करेंगे 11 गेंद 28 की जरूरत है यहाँ पर. सुदर्शन जी कहते हैं ना, जिंदगी में अगर आप लेजी रहो तो आपके लिए कोई काम इजी नहीं बनेगा और जितना आप बिजी रहोगे ना आपके लिए हर काम इजी बनेगा. 11 गेंद 28 की जरूरत है. तर सत्यवान पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत संतोष मडवी साहेबांचं आगमन झालंय आणि ज्यांच्या वतीनं आम्हाला 5,555 रुपयाचं योगदान लाभलंय ते संतोष मडवी साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत आमचे सत्यवान पाटील साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,555 रुपयाचं योगदान. साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि आभार. चलिए टीम का स्कोर बात करेंगे. देखिए 27 बना है, 5 बल्लेबाज गवा है. अजून 27 धावाची गरज आहे. चेंडू 10 चेंडू बघा, 27 धावाची गरज आहे. मैच अजून इंटरेस्टिंग, बहुत देखिए दिलचस्प मूड में आ चुका है यहाँ पर से. मुकाबला कुछ भी हो सकता है. क्रिकेट है दोस्तों, कहते ना क्रिकेट माहौल देखकर रंग बदलती है लेकिन क्रिकेट कभी भी रंग बदलता है. क्या घर के मैदान के ऊपर मुकाबला. ओ इस बार देखिए बात करेंगे और यहाँ पर देखिए रन चुरा रहे हैं भाई. दिल तो नहीं लेकिन रन चुराए भाई यहाँ पर. समीकरण लगातार बदलेगा भाई. 9 गेंद देखिए बात करेंगे 25 की जरूरत है लेकिन कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है. ये 3 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगी. तो तैयार गेंदबाज देखिए यहाँ पर. और इस बार देखिए अपील थोड़ा सा लाउड से अपील था. विश्वास की कमी थी लेकिन कमाल का देखिए कमबैक यहाँ पर दिखाते हैं. रिप्ले दिखा जा रहे हैं. देखिए बात करेंगे हमारे रुचित दादा, बहुत बढ़िया. देखिए आर के स्पोर्ट लाइव है, कमाल के देखिए लाइव टेलीकास्ट है. और किस तरह से देखिए वो थोड़ा सा कटर था देखिए यहाँ पर. बल्लेबाज के लिए मुश्किल बनाते हुए छोटी रनअप के साथ जाते हुए. और इस बार देखिए स्कूप किया भाई यहाँ पर और जरूरत था कहीं ना कहीं यहाँ पर टीम को यहाँ पर. और ये चौकी ने कहीं ना कहीं पर बताते हुए जब तक रहेगा समोसे में आलू, हमारा बल्ला भी कर दिया है रन बनाना चाह. जब तक रहेगा समोसे में आलू और बल्लेबाज देखिए बता रहे हैं भाई हमारा बल्ला भी देखिए रन बनाना कर दिया है चालू. और पहचान ले देखिए तर सौरभ मात्रे बेलपाडा आणि आदिल शेख भौरा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं आपलंही सहर्ष स्वागत. तर या स्पर्धेसाठी आपण पाहताय 40+ मास्टर सचिव अशोक भोईर कोंबडभुजे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान. चलिए 7 गेंद 21 की जरूरत है. ये गेंद बहुत अहम गेंद रहेगा भाई. और इस बार देखिए खोद कर निकालना चाहते थे. पहला रन तो भागेंगे तेजी से, क्या दूसरे का मौका लेंगे यहाँ पर. दूसरे के लिए भागे हैं और दूसरा भी यहाँ पर कंप्लीट हुआ है लेकिन अब समीकरण रह जाएगी भाई यहाँ पर. 6 गेंद देखिए बात करेंगे 19 रनों की जरूरत है. रॉकस्टार के हम 2016 की यादें ताजा कर सकते हैं क्योंकि वो यादें ताजा करने के लिए वेस्ट इंडीज टीम देखिए बात करेंगे अभी भी T20 वर्ल्ड कप में देखिए बनी हुई है. तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल माननीय श्री विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच नावे, श्री राजेश मात्रे साहेब माजी उपसरपंच नावे, एनआरजी इंजिनिअरिंगचे ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मोटारसायकल पुरस्कृत करून दिली गेली. सर्व महत्वाची पारितोषिकं जी उद्या आपण खेळाडूंना देणार आहोत. पाणी घेऊन जा मैदानावरती.
त्याच्यानंतर मान्य श्री दयाराम दामोदर पाटील साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्यात, त्यांचंही मनापासून आभार. प्रदीप वसंत पाटील साहेब, प्रीतम वसंत पाटील साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स कैलासवासी शिवा कालुराम भोईर व कैलासवासी प्रदीप नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ मामा भाचा या रवींद्र पाटील आणि गणेश भोईर यांच्या वतीनं स्पोर्ट्स शूज हर्षाली लॉजिस्टिक कुमारी मिहिका सावी आणि महेंद्र भोईर यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज 2 सायकल कैलासवासी सकाराम मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ सतीश पाटील साहेबांच्या वतीनं लकी ड्रॉ साठी 3 सायकल हिरल इंजिनिअरिंगचे सर्वा सन्मान्य गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं जनरेटर सेवा आणि 75,000 रुपयाचं योगदान. धीर निधी स्पीड नेट सेवा यांचंही सहर्ष स्वागत. आमचे रौनक भाई असतील, आमचे या ठिकाणी प्रीतम शेठ असतील ज्यांनी आम्हाला ही सेवा उपलब्ध करून दिली गेली आणि कैलासवासी हिराबाई महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ 30 पाण्याचे बॉक्स आम्हाला देण्यात आलेत. कुमारी अन्वी नितेश ठाकूर यांचंही मनापासून आभार. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब रायगडचे भाग्यविधाते लोकनेते यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1.5 लाख रुपयाचं योगदान लाभलंय. एकदा जोरदार लावून जाऊ दे मित्रांनो. जयम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 75,000 रुपयाचं योगदान लाभलंय. सन्माननीय महेंद्र शेठ घरसाहेब यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचंही मनापासून आभार. या सर्व दानशूर दात्यांचं जवळजवळ नावं जर वाचायला गेलो तर मला वाटतं रात्र देखील कमी पडेल, एवढी नावं त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार. कारण प्रेम आहे आमच्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळावरती, त्या सर्वांचं मनापासून आभार. क्या बात है, क्या बात है प्रवीण. देखिए 6 गेंद 19 की जरूरत है. कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, कौन कहता है हमारे पास बीसीसीआई नहीं है. महाराष्ट्र की धरती पर जब जब है ओ ये चलिए और एक कमाल का थर्ड गेंद है. बघा मिलिंद या गोलंदाजाला टचवूड ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. टचवूड ग्रुप यांच्या वतीनं मिलिंदला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जर सामना जिंकला, मिलिंदने जर हा सामना जिंकवला तर योगेश भोईर आमचे खजिनदार यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, क्या बात है. रॉकस्टार पैसा ही देखिए यहाँ पर काफी कुछ बोलता हुआ, लेकिन यहाँ पर गेंदबाज भी 6 गेंद पर देखिए 19 का जरूरत है. यहाँ पर बात करेंगे पहला गेंद डॉट, उसके बाद देखिए सिंगल, लेकिन अभी 18 रनों की जरूरत है. 4 गेंद बचाए भाई यहाँ पर. तर टचवूड ग्रुपच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी मिलिंदला 500 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी एनआरजी इंजिनिअरिंगचे सर्व उपसरपंच राजेश शेठ म्हात्रे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि भोईर ब्रदर्स यांच्या वतीनं 3 बॉक्स पाण्याचे दिले जातील. क्या बात है. घबरा कर पीछे हटे, ऐसा हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नहीं. थोड़ा रुकाना चाहेंगे. बक्षीस इतना है की प्रत्येक डॉट बॉल साठी वजनदार खजिनदार योगेश भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. मानो के पैसे की बारिश हो रही है. 4 गेंद 18 की जरूरत है. तैयार गेंदबाज. ओ ये चलिए और एक डॉट गेंद देखिए भाई यहाँ से. तर गणेश ठाकूर साहेब यांच्या वतीने देखील सामना जिंकला स्ट्रेंजरने 2,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, क्या बात है प्रवीण. मुझे लगता है अब कैल्सी लेकर आप बैठ जाइए. अब पैसे की बारिश, पैसा पैसा, लेकिन अब देखिए डॉट गेंद के ऊपर दबाव. 3 गेंद 18 की जरूरत है. क्या 3 छक्का लगाएंगे भाई यहाँ पर. या गेंदबाजों ने देखिए जो आग उगला है भाई यहाँ पर. 10 साल बाद देखिए वेस्ट इंडीज टीम ने भी ये सपना देखा है, भारत के साथ बड़ा मुकाबला रहेगा. जो कैलिस ब्रैथवेट की बल्लेबाजी. ओ नहीं, यहाँ पर छक्का तो नहीं भाई. यहाँ पर चौका आने के साथ साथ थोड़ा सपना को उजागर करेगा. लेकिन अब देखिए 2 गेंद पर देखिए 14 थोड़ा कठिन है. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टप्पा. क्या बात है, क्या बात है. बघा या ठिकाणी मामा भांजा ग्रुप गणेश भोईर आणि रवी पाटील साहेब यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक. कठिन था विकेट कीपर के लिए, खास करके देखिए इनसाइड एज था भाई यहाँ पर, क्योंकि अंदरूनी हिस्सा लेकर गेंद देखिए कैरी करके गया. आउटसाइड एज रहता है ना सुजीत दादा, आपको आसान हो जाता है विकेट कीपर के लिए, लेकिन इनसाइड एज देखिए उतना आसान नहीं रहता है. आपको रिप्ले में देखिए दिखाया जा रहा है लगातार यहाँ पर. हर विकेट कीपर के लिए कठिन बनता है. इसे कहा जाता है भाग्य का साथ बल्लेबाज के लिए यहाँ पर. लेकिन भाग्य के भरोसा जियोगे तो जिंदगी निकल जाएगी. ऑटो संघर्ष करो. 12 की अभी देखिए बात करेंगे 14 की जरूरत है. हराने वाला देखिए 2 गेंद बचाए भाई यहाँ पर. 12 गेंद पर देखिए 30 की जरूरत है. 2 गेंद देखिए 14 की जरूरत है. बैकफुट में धकला देखिए पर 6 गेंद पर थोड़ा लग रहा था 19 रन क्या बचा पाएंगे, कठिन बनेगा. लेकिन इस कमाल के गेंदबाजी यहाँ पर मिलिंद की जितनी भी तारीफ किया जाए और खोद कर निकालने की कोशिश करें यहाँ पर. आओ गुरु करे पीना शुरू.
अब देखिए नावा के क्राउड कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू. डीजे तू सांग आता मी काय करू नंतर सांगा. चलिए डीजे देखिए तैयार थे लेकिन मौका मिला नहीं. कोई बात नहीं सौरभ देखिए मुस्कुराते हुए नहीं कहीं ना कहीं देखिए चेहरे की स्माइल बता रही है क्योंकि नावा की देखिए एक टीम है जीत के करीब जाकर मुकाबला को हारे. हमेशा देखिए जो घर की टीम आती है ना समर्थक उनके चाहते हैं लेकिन मेहमान टीम भी अच्छी खेले भाई. यहाँ पर थोड़ा सा कोशिश और करना चाहिए था. आदित्य स्पोर्ट शिवाजी नगर टीम को कोशिश करने में थोड़ा देर हो गया लेकिन कोई बात नहीं हार जीत होता रहता है. और कांग्रेचुलेशन बाद देना चाहेंगे स्ट्रेंजर नावा टीम है तो चलेंगे रॉकस्टार की तरफ. क्या बात आहे बाबूशा, फक्त सामना जिंकलाय तरीही त्यांना फार्म हाऊस साठी दमदार योगदान दिलाय. तर थेट जर पुढे पोहोचले क्वालिफायर झाले तर अजून धमाका पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण दुबई.